अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। भगवान खंडोबा हे दैवत मल्हारी मार्तंड रूपातील शिवशक्तीचे स्वरूप मानले जाते। खंडोबाच्या भक्तीत हरिद्रार्चन म्हणजेच हळदीचा टिळा अत्यंत पवित्र मानला जातो। खास करून चंपाषष्ठी, खंडोबाचे नवरात्र, मार्गशीर्ष गुरुवार किंवा भगवान खंडोबा यांच्या सेवेदरम्यान खंडोबाच्या फोटोवर हळद लावणे शुभ मानले जाते। हळद मंगल, सौभाग्य आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते। खंडोबाच्या टाकावर किंवा फोटोवर हळद लावणे म्हणजेच त्यांना मंगलत्व अर्पण करणे होय। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खंडोबाच्या टाकावर हरिद्रार्चन कसे करावे, हळद लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। टाकावर हरिद्रार्चन केल्यास घरात मंगलमय वातावरण तयार होते, नकारात्मकता दूर होते, तसेच आरोग्य लाभते, सुख शांती लाभते, इच्छित कार्य पूर्ण होतात। खंडोबाच्या फोटोवर हरिद्रार्चन करण्यासाठी प्रथम खंडोबाची प्रतिमा स्वच्छ करून घ्या आणि तो फोटो स्वच्छ जागेवर ठेवा। पूजेची शुद्ध हळद घ्या, थोडेसे पाणी आणि चंदन गंध मिसळून पेस्ट बनवा। हळद घट्ट असावी, पातळ असेल तर ती फोटोवर पसरते। टिळा लावण्यासाठी उजव्या हाताचे मधले बोट वापरा आणि हळदीचा छोटा टिळा टाकावर लावा। हळद लावून झाल्यावर त्याच्यावर कुंकू लावा। बाभळीची पाने दिंडी अर्पण करा, ते खंडोबाला अतिशय प्रिय आहे। तुपाचा दिवा लावा, फुले अर्पण करा, खंडोबाची आरती करा, अगरबत्ती लावा आणि जय मल्हार अशी प्रार्थना करा। हळद ही देवतांमध्ये सत्वगुण, शुद्धता आणि तेज वाढवणारी मानली जाते। ही हळद वापरताना शुद्ध पूजा हळद घ्या, जी केमिकल नसलेली दुकानामध्ये मिळते। खंडोबाच्या फोटोवर हरिद्रार्चन केल्यास विवाह, नोकरी, व्यवसायाच्या आर्थिक समस्या दूर होतात, तसेच नोकरी व्यवसायामध्ये देखील प्रगती दिसून येते। तुम्ही ही सेवा चंपाषष्ठीच्या दिवशी देखील करू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी ही सेवा केली तरी चालते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।